गुड मॉर्निंग मंडळी, मी जान्हवी आणि मी बोलतीये द ग्रेप सिटी नाशिकमधून. तर सकाळची सुरुवात झाली माझी या मुलांची प्रॅक्टिस घेतली, कारण की संकेत दादा ते सगळे बिझी होते, त्यामुळे मुलांची प्रॅक्टिस वगैरे घेतली. त्यानंतर मी कॉलेजलाही गेले होते. कॉलेजवरून मी थेट गेले ऑफिसला, कारण की ऑफिसचं काम खूप होतं. आणि ऑफिसमध्ये बघा मला कोण दिसला, अँग्री मॅन. मग काय, याच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि त्यानंतर माझी स्वतःच बडबड करत मी घरी आले. सगळं सांगितलं, पण पाण्यात गेल्यासारखं शॉर्ट वाटला, म्हणून फास्ट मोडवरती केला आणि तुम्हाला काहीच ऐकवलं नाही. स्वतः रात्रीचे वाजलेत 6:30 आणि आम्ही आता इथून निघालोय. मी आणि सार्थक निघाली इथून. आणि आता आम्ही जाताना बस स्टँडवरनं श्रावस्तीला पिकअप करणार आहे आणि मनेगावमधनं बाकीच्या लोकांना पिकअप करणार आहे. आणि कमलेश ऑलरेडी पोहोचलेला आहे, सो मी तिकडे जाऊन तुमच्याशी बोलणार. मग काय, श्रावस्ती आली आणि श्रावस्ती सोबत मी गाण्यांचा आस्वाद घेत मस्तपैकी मनेगावला गेली. आणि मग काय, आम्ही दोघींनी आस्वाद घेतला. मग हे सगळे आम्हाला भेटले. मग काय, झालंय आमची दिंगा मस्ती सुरू. कोण कसं नाचतंय तर कोण कसं नाचतंय. पण हा, आमचं च्विंगम काय मात्र जात नाही. आम्ही दोघींनी मस्त च्विंगम पण एन्जॉय केला आणि आमचा डान्स पण. तुझे यार दिल में बजी गिटार, तुझे यार दिल में बजी गिटार, आ रहा जीने का मजा रे, आ रहा जीने का मजा रे, अरे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे मैं तो गया रे दिल भी गया रे. काळा पावडा बड़ा भाई आम्ही इथे पोहोचलो तर तब्बल 7:30 वाजले होते. आणि कमलेश आमच्यावरती भयानक चिडला होता, कारण की तो ना सकाळपासून इथे काम करत होता. आम्ही गेल्यावरती तो असा उड्या मारत होता जसं काही त्याला इतकी खुशी झाली या कपड्यांमध्ये ना काम करून की बस कधी. हे पोरं विचार करत होती याचा डान्स बघून, हे खरंच आमचे कमलेश सर आहे. आणि तुम्ही पण हाच विचार करत असाल. तो यांचा डान्स आम्ही एन्जॉय करता करता भरपूर टाइम निघून गेला. मस्त डान्स करत होता बिचारा बावल्यासारखा. आणि मग काय, सगळ्यांना खूप काम करून खूप भुका लागलेल्या होत्या, म्हणून सगळेजण पटापट जेवायला आले, कारण की आमचं जेवण पण आलेलं होतं. किती वाजले आता? भूक लागली, त्याच्यामुळे वेळ नाही सांगू शकत. फक्त जेवायला ओढ लागली जेवणाची. त्याच्यात हे थांब ना, आलो नको ना. तूच लाव. अशी थंडी आहे, इच्छा नाहीये तिकडे संजू पाहून. तुम्हाला सकाळपासून उपवास होता, आता तुम्ही जेवायला बसताय. काय वाटतंय तुम्हाला? मनाला शांती भेटती, पण आज झालं कधी खायला भेटत मध्येच असं झालं. मला एक घास कधी तोंडात जाईन आज झालंय. काय झालं? भरपूर लागून आहे मॅडम, कारण आता सार्थक, तू सकाळी किती वाजता जेवण केलं होतं? सकाळीच मी ना म्हणजे 9ला केलं. अच्छा. आणि श्रावस्ती तुला? अरे आता किती वाजले? असा फोन दाखव तुझा, आता किती वाजले, म्हणजे लोकांना कळेल की आपण खरंच किती म्हणजे. अरे नाही रे यार, टायमिंग बघतोय, नाही दिसत आहे यार. आता 11:15 वाजले ना, आम्ही आता जेवायला बसलोय. रात्रीचा 1 वाजला होता आणि कोणाला झोप येऊ नये म्हणून हे असे पागल चाळे करत होते.
बघा यांचे पागल चाळे, कारण की यांना झोप पण येते आणि दुसऱ्यांना झोपू पण द्यायचं. रात्रीचा 1 वाजला होता म्हणून मला पण भयानक झोप येत होती, बघू शकता तुम्ही, कारण की सगळेजण खूप थकले होते, मी नाही तर सगळेच नाही. आणि दुकानाची अवस्था बघा आम्ही काय करून ठेवली. आणि आता फायनली सगळं काम झालंय असं म्हणून सगळ्या कपड्यांच्या गोण्या गाडीमध्ये भरल्या आणि तब्बल 2 वाजता आम्ही तिथून निघालो. 2 कसले 2:15 वाजले होते बघा, तो टायमिंग पण दाखवून तुम्हाला accurate. आणि एवढं सगळं काम करून आणि इतकी सगळी मेहनत करून तुम्हाला कॉस्ट्युम आम्ही पुरवतो. सो प्लीज तुम्ही थोडंसं माझ्याकडे नाही पण या मुलांकडे बघून नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि इतके थकलेले, इतके जाम थकलेले ते मुलं, तुम्हाला काय सांगू. बघा आता इथे श्रावस्ती काय बोलतीये तुम्हाला. इथं सगळे आता पेंगवणार आहे, जशी गाडी सुरू होणार आहे तशी, कारण की 2:15 वाजले रात्रीचे आणि आम्ही आता घरी चाललोय. म्हणजे जाता जाता 3-3:15 आम्हाला आरामात होणार आहे. बाबू 7 वाजता कॉलेज, याला कॉलेज आम्हाला शाळा, त्याची ती माकडा तोंडाची मॅडम. काम सोपं नसते. सगळ्याचं स्ट्रगल आहे पण आमच्या ह्याच्यात थोडं जास्त स्ट्रगल पण मागं पुढून दुरार निघू राहिला. रात्रीचे 2:30 वाजले होते आणि ह्या दोघांना मस्ती करायची होती. इथे सगळ्यांना झोपा लागल्या, त्याच्याशी यांना काही घेणं देणं नव्हतं. यांची मस्ती तर अशीच चालू राहणार आहे. तोपर्यंत बाय. प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल.